आणि त्याची चुणूक नागपूर आणि वाशीमध्ये आपल्या सगळ्यांना आलेली आहे। हे वाशीच्या समारोपाच्या मनोगतामध्ये मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि आपल्या सगळ्यांना हा आता एक अतिशय आनंदाचा समाधानाचा क्षण आज आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे। तो म्हणजे जसं आपण ठरवलं होतं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या साथीनं, की आपण एक न भूतो न भविष्यती अशा प्रदर्शनाचं आयोजन करू आणि आज ते साध्य होताना, प्रत्यक्षात येताना आपल्या सगळ्यांना अनुभवाला मिळालेला आहे। याचा आम्हाला सगळ्यांना खूप सार्थ अभिमान आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय मंत्री महोदय श्री जयकुमार गोरे साहेब, माननीय राज्यमंत्री महोदय योगेश कदम साहेब आणि माननीय सीओ साहेब माननीय निलेश सागर साहेब, या सगळ्या महानुभावांनी खरं म्हणजे फक्त महालक्ष्मी सरस 2026 नाही आहे, कंसात त्याला 3 लावला पाहिजे, कारण हे सलग 3रं महालक्ष्मी सरस अभियान आहे या वर्षातलं। नागपूर, वाशी आणि BKC मुंबई। तर समारोपाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, समोर बसलेल्या माझ्या सर्व ताई, वेगवेगळ्या शासकीय विभागाचे अधिकारी, या प्रदर्शनासाठी नेमलेले व्हेंडर, त्यांची टीम, पत्रकार बंधू भगिनींनो, आज खूप समाधानी आहे, आनंदी आहे आणि कृतज्ञ सुद्धा आहे। पहिल्याच भाषणामध्ये माझ्या ताई माधुरी ताई म्हात्रे म्हटल्या, त्या शब्दांच्या आधारावर मी माझं मनोगत, माझे विचार, माझं भाषण पुढे नेणार आहे। रामदास, एक या खूप चांगल्या गोष्टी या सरसच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं ना, त्यातली एक चांगली गोष्ट आहे की माधुरीताई म्हात्रे ह्या खूप चांगल्या कंपेअरर आपल्या अभियानासाठी होऊ शकतात। तुम्ही त्यांना पुढे ग्रूम करा। निश्चितच येत्या काही वर्षामध्ये राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस अभियानाच्या कंपेअरिंगसाठी आपल्याला बाहेरच्या निवेदकाची गरज पडणार नाही। माधुरीताई म्हात्रे ती गरज निश्चितपणे पूर्ण करू शकतील अशी मला खात्री आहे, विश्वास आहे। साधारणतः 1.5 वर्ष मला या अभियानाच्या CEO म्हणून काम करताना झाली। डिसेंबर 24 मध्ये मी पदभार स्वीकारला आणि तो पदभार स्वीकारल्यानंतर खूप चांगल्या गोष्टी करण्याची संधी मला मिळाली। त्या संधीचा पुरेपूर उपयोग मी करून घेतला। निश्चितपणे 4 महालक्ष्मी सरस अभियान करणारा आतापर्यंतचा एकमेव CEO मी आहे। याचा खूप आनंदही आहे आणि अभिमानही आहे। मागचं BKCचं महालक्ष्मी सरस ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस बऱ्याचशा रेग्युलर व्हिजिटर्सनी येऊन मला सांगितलं होतं की साहेब, आतापर्यंतचं सगळ्यात उत्तम सरस आम्ही पाहिलं। त्यावेळेस असं वाटलं की आता हे कदाचित फुलस्टॉप आहे, त्यापेक्षा चांगलं सरस कदाचित होऊ शकणार नाही, असं त्यावेळेस मला वाटून गेलं होतं। परंतु काही गोष्टी नव्याने करण्याची त्यावेळेस सुद्धा आवश्यकता मला भासली होती। फॉर एक्झाम्पल होम डिलिव्हरी असेल, क्लोकरूम असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, अजून काही काही वेगळ्या गोष्टी असतील। परंतु त्या सगळ्या गोष्टींचं ट्रायल आपण नागपूर आणि वाशीमध्ये घेतलं, त्याचं फायनल एक्झिक्युशन आपण BKCच्या या महालक्ष्मी सरसमध्ये करू शकलो। म्हणून मी मगाशी म्हटलो की मी समाधानी आहे, आनंदी आहे आणि कृतज्ञ सुद्धा आहे। समाधानी यासाठी की खूप चांगल्या पद्धतीने हे प्रदर्शन जे आहे आपण सर्वांच्या मदतीने एक्झिक्यूट करू शकलो। हे काही कुण्या एकट्याचं काम नाही आहे। संपूर्ण उमेद अभियानाची जी टीम आहे ती राईट फ्रॉम CEO
टू डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरपर्यंतची टीम आहे ती या गोष्टीसाठी निश्चितपणे प्रत्येकाने रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे. त्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ज्यावेळेस आपण नागपूरचं सरस प्लॅन केलं, मार्चमध्ये प्लॅन केलं, त्याच्या तयारी जी आहे पूर्वतयारी ती आपण फेब्रुवारी महिन्यात सुरू केली आणि फेब्रुवारी महिन्यापासून राज्यस्तरावरची टीम उसंत न घेता काम करते. याचं कुठंतरी एक कौतुक झालं पाहिजे या मताचा मी आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की राज्यस्तरावरच्या टीमसाठी एक जोरदार टाळ्या त्याच ठिकाणी होऊन गेल्या. खरं म्हणजे वाशीचं सरस घेतल्यानंतर माझी राज्यस्तरावरची टीम पूर्णपणे एक्झॉस्ट झालेली होती. अश्विनी माझ्याकडे आली, सर BKCचं सरस करायचं आहे का? म्हटलं हो अश्विनी, करायचं आहे आपल्याला. एका नया पैशाची तक्रार नाही, टीम लगेच कामाला लागली. जगराज साहेबांनी तर मला विचारलं सुद्धा नाही की सर हे करायचं आहे का. त्यांच्या आधीच मिळून ते खूप ॲक्टिव्ह असतात फील्डवर सुद्धा, नाही करताना सुद्धा ते त्यांना सांगायची गरज पडत नाही. स्टॉल अलॉटमेंटसाठीची जी काही त्यांची जबाबदारी असेल ती ते गीते साहेबांनी त्यांनी ती पार पाडली. खरं म्हणजे हे करणं सोपं काम नसतं. ज्यावेळेस तुमच्याकडे फक्त 550 स्टॉल्स असतात आणि मागणाऱ्यांची संख्या 1000च्या वर असते, त्यावेळेस खरं म्हणजे प्रेशर काय असतं हे आपण समजू शकतो. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा गीते साहेबांनी आणि जगार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्ग काढत सगळ्यांना न्याय देत, सगळ्यांना संधी देत जे काही सगळा हा डोलारा उभा केला तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करणं खूप आवश्यक आहे. आनंदी मी यासाठी आहे की ज्या ज्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या त्या सगळ्या खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट करता आल्या. किंबहुना जो विचार केला नव्हता त्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करता आल्या. ज्यावेळेस आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी माननीय CM साहेबांना आमंत्रित केलं, एक वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना निमंत्रण दिलं, महाराष्ट्रीय पद्धतीने ऑप्शन करून आपण त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनी ते ग्रेसफुली ॲक्सेप्ट केलं. आणि ज्यावेळेस CM साहेबांनी नागपूरच्या प्रदर्शनाला व्हिजिट केलेली होती त्यावेळेस आदरणीय CM साहेब होते, आदरणीय बावनकुळे साहेब होते, आपले मंत्री महोदय होते. त्यावेळेस त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की अशा पद्धतीचं सरस झालं पाहिजे आणि तीच संकल्पना आपण पुढे नेऊन या ठिकाणचं जे काही BKCचं आणि वाशीचं सरस आपण प्लॅन केलं होतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट सुद्धा झालं. उद्घाटनाच्या आधीच माननीय CM साहेबांनी बाईट देताना असं म्हटलं होतं की एकदा सरसला या तर खरं, पुन्हा विचाराल की सरस केव्हा आहे. आणि भाषण करताना माननीय CM साहेब म्हटले की हे राज्यस्तरीय प्रदर्शन नाही, हे राष्ट्रीय प्रदर्शन नाही, हे ग्लोबल स्टँडर्डचं प्रदर्शन आहे. ही एवढी मोठी कौतुकाची थाप जी आहे माननीय CM साहेबांनी जी आपल्या सर्वांच्या पाठीवर जी मारली, जी ठेवली, तर हे आपल्या सगळ्यांचा एकत्रित प्रयत्नाचं परिपाक आहे. त्यासाठी मी आनंदी आहे. आनंदी मी यासाठी पण आहे की आतापर्यंतचा सर्वाधिक जास्त सेल असलेला महालक्ष्मी सरस ठरला. अंदाजाच्या पलीकडे गेलेला सेल आहे. मी ज्यावेळेस आपली राज्यस्तरावरची जिल्हा स्तरावरची सगळी जी काही सरस प्रदर्शने झाली त्याच्या सगळ्या सेल्सच्या फिगरचं मी ॲनालिसिस केलं, नागपूरच्या सेल्सच्या फिगरचं ॲनालिसिस केलं, वाशीच्या सेल्सच्या फिगरचं ॲनालिसिस केलं. मला एक ट्रेंड असा दिसून आला की मागच्या वर्षीचे जे काही सेलची आकडेवारी होती त्याच्या साधारणतः 40 ते 50% वाढीव सेल आपण जिल्हा स्तरावर बघत आलो होतो, राज्यस्तरावर बघत आलो होतो. म्हणजे मागच्या वर्षी जर 100 रुपयाची विक्री झाली असेल तर या वर्षीची विक्री 130 ते 150 रुपयाच्या दरम्यान होती. मागच्या वर्षीची BKCची विक्री जी होती ती 27 कोटी रुपयांची होती. आपण यावेळेस 3 दिवस एक्स्ट्रा घेतले, ते 3 दिवस जर वाढवले साधारणतः 31 ते 32 कोटी रुपयांची ती विक्री होते. आणि मला अपेक्षा होती की एक 40 कोटी रुपयापर्यंतची विक्री जी आहे ती महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून होईल BKCच्या, अशी मला खात्री होती. परंतु हे सरस जे आहे हे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत होतं. साधारणतः आपले BKCचे महालक्ष्मी सरस डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी याच्या पलीकडे जात नाही. त्याच्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स कसा असेल ही एक शंका निश्चितपणे मनामध्ये होती.
परंतु 2 तारखेच्या उद्घाटनानंतरच असं दिसलं की अरे हाऊसफुल झाला आहे शो. फर्स्ट शो जो आहे तो हाऊसफुल झाला आणि त्या दिवसाचीच विक्री जी आहे ती हाफ डे, म्हणजे आपला उद्घाटनाचा कार्यक्रम साधारणतः 2 वाजेपर्यंत चालला. 2 वाजेनंतरची विक्री 1 कोटी रुपयांची होती. म्हणून मला त्यावेळेस म्हटलं की आपण आता IPL मॅचची जी काही पहिल्या बॉलवर 6 मारण्याची जी काही बॅट्समॅनची जी काही खासियत असते ती झालेली आहे. मला वाटतं की 40 कोटींच्या वर हा निश्चितपणे सेल जाईल आणि तो गेला पण 40 कोटींच्या वर नाही गेला, 50 कोटींच्या वर गेला. 50 कोटी 41,31,00,000ची विक्रमी उलाढाल या सरसच्या माध्यमातून झालेली आहे. हे एक्झॅगरेशन अजिबात नाही आहे, ही आपल्याकडनंच घेतली गेलेली आकडेवारी आहे. असेल तर तो जास्तीचा सेल आहे. 55 कोटी रुपयापर्यंत हा सेल निश्चितपणे गेलेला आहे. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही अंडर रिपोर्टिंग करतात. अगदी कालच्या आकडेवारी सुद्धा तुम्ही बऱ्याच लोकांनी तशी दिली नसेल, परंतु जी आकडेवारी आपण स्वतः दिलेली आहे त्या आकडेवारीवर जरी आपण गणित आपलं केलं तरी 50 कोटी 41,31,00,000 इतका विक्रमी सेल जो आहे तो झालेला आहे. 10 स्टॉल असे आहेत ना त्यांच्या सेल 30 लाखांच्या वर आहे. 3.5-4 कोटी रुपये तर इथंच होतं. त्यासाठी मी आनंदी आहे. माझा एक स्टॉल हा एका महिलेचा स्टॉल नाही आहे, हा तो त्या गटाचा स्टॉल आहे. आणि त्या स्टॉलच्या पाठीमागे किमान किती कुटुंब आहेत? किमान 10 कुटुंब आहेत. काही ठिकाणी 20 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 40 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 50 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 600 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 700 कुटुंब आहेत. म्हणजे आपण 535 स्टॉलचं प्लॅन केलं. आपण वाटप करताना साधारणतः 650 बचत गटांना स्टॉल्स दिले. म्हणजे 650 गुणिले किमान 10 म्हणजे 6,500 ग्रामीण भागातल्या कुटुंबांपर्यंत थेट आपण पोहोचू शकलो. ही आनंदाची गोष्ट आहे. कृतज्ञता यासाठी की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजन करणं ही सोपी गोष्ट नसते. कार्यक्रम भरपूर होता, परंतु जो मुख्य आयोजक असतो ना त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं, त्याच्या विचारांची किती घालमेल असते, वेगवेगळ्या प्रकारचे किती इनपुट्स त्याला मिळत असतात, त्यापैकी किती लक्षात ठेवायचे आणि किती इग्नोर करायचे. खरं म्हणजे ज्या गोष्टी डोक्यात येतात, भरवल्या जातात, सांगितल्या जातात, त्यापैकी किती गोष्टींवर आपण अंमल करतो, त्यापेक्षा किती गोष्टी आपण सोडून देतो याच्यावर खरं यश अवलंबून असतं. डोक्यात पोहोचवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर जर आपण रिॲक्ट व्हायला जर लागलो तर कार्यक्रम हा पहिल्या दिवशीच फेल झालेला असतो. तर हे सगळं करत असताना जो सपोर्ट शासनाकडून मिळाला, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून मिळाला, माननीय मंत्री महोदयांकडून मिळाला, माननीय राज्यमंत्री महोदयांकडून मिळाला, माननीय प्रधान सचिवांकडून मिळाला, त्या सपोर्टच्या शिवाय हे एवढं मोठं सरस करणं निश्चितच शक्य नव्हतं. माननीय मंत्री महोदय किमान 3 वेळा सरसला न सांगता भेट देऊन गेले सरस सुरू झाल्यानंतर. आणि सरस सुरू होण्याच्या आधी सुद्धा निखिलने सांगितलं की किमान 3 बैठका त्यांनी घेतल्या. या सरसचा लेआउट कसा असलं पाहिजे, स्टॉलचं ओरिएंटेशन कसं असलं पाहिजे, इनॉग्रेशन हॉल कुठं असलं पाहिजे, डायनिंग हॉल कुठं असलं पाहिजे, किचनची व्यवस्था कशी असली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था कशी असली पाहिजे, या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिल्यामुळे आपण हे चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकलो. ही कृतज्ञता त्या सर्वांसाठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी माझी उमेदची टीम, ज्यामध्ये आपण जिल्हा पातळीवरून बोलवलेले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत, विभागीय समन्वयक आहेत, राज्यस्तरावरचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, पत्रकार बंधू आहेत, विविध शासकीय विभाग आहेत, दीपाली डिझाईनची पूर्ण टीम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ताई या प्रदर्शनामध्ये अगदी मनापासून सहभागी झाल्या त्या सर्वांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे महालक्ष्मी सरस निश्चितपणे होऊ शकलं नसतं. एक वेगळा बेंचमार्क आपण तयार केलेला आहे आपल्या स्वतःसाठी
की अशा प्रकारची प्रदर्शनं निश्चितपणे भविष्यामध्ये होतील यासाठीचं. हे प्रदर्शनाचा स्टडी करण्यासाठी मगाशी सोनूने म्हटलं की देश पातळीवरच्या काही अन्य राज्यातल्या टीम्स इथे येऊन अभ्यास करू शकतील. ती सुरुवात झालेली आहे. तमिळनाडूची टीम आपल्याकडे येऊन गेली आणि त्यांनी अभ्यास केला की अशा पद्धतीचं ॲडिशनल CEO तिथले तमिळनाडूचे होते. ते म्हटले की अशा पद्धतीचं सरस आयोजन करण्यासाठी उमेद अभियान ही राष्ट्रीय स्तरावरची इम्प्लिमेंटिंग एजन्सी ठरू शकते. अशा पद्धतीचं त्यांचे गौरवोद्गार होते. आणि खरी गोष्ट ह्या 2 तारखेपासून सुरू झालेला सरसचा समारोप खऱ्या अर्थाने काल आपण सगळे वाइंड अप केलं. मी 650 स्टॉल्सपैकी जवळपास प्रत्येक स्टॉलवर भेट देण्याचा प्रयत्न केला. काही स्टॉल्सवर रिपीट भेटी झाल्या. या भेटी म्हणजे मला VIP लाऊंजमध्ये बसण्यासाठी चेअर नव्हती म्हणून मी तुमच्याकडे येऊन बसायचो असं नाही. तर याचा हेतू असा होता की शिकता यावं काहीतरी. ज्यावेळेस ते मी निर्मलाताई घनवटच्या स्टॉलवर जायचो त्यावेळेस त्या म्हणायच्या की सर मी मशीन आणलं आणि 10 ते 12 ड्रेस मी ऑन ऑर्डर दिवसाला शिवते. हे एक मोठं लर्निंग माझ्यासाठी होतं की अशा पद्धतीची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. ज्यावेळेस मी यवतमाळच्या वंदन विकास केंद्रावर जायचो त्यावेळेस वाशीचं त्यांचं ज्या आंबट चिंचा त्यांनी गोणीमध्ये भरून आणलेल्या होत्या त्या चिंचांचं त्यांनी खूप छान पद्धतीने पॅकिंग केलं आणि त्या विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. मी त्यांना मागच्या वेळेस म्हटलं होतं की ह्या ज्या आतल्या चिंचोका आहेत ना यासुद्धा विकल्या जातात. त्यांनी त्या चिंचोका काढून त्या भाजल्या आणि 100 ग्रॅमच्या पाकिटं करून त्या विकल्या. हे एक लर्निंग होतं. माझा सांगलीची ताई बसली आहे तर मला नाव लक्षात नाही अगदी बसल्यात या कॉर्नरला. प्रोड्युसर ग्रुपच्या ताई आहेत त्यांच्या सहकारी बाजूला आहेत. जरा थोडं ताई उभं राहा जरा आपण येतो. त्यांचा त्यांच्या मागच्या ते पहिलाच त्यांचा प्रसंग होता. प्रोड्युसर ग्रुपच्या ताई आहेत. रोज 200 लिटर दूध प्रोसेस करतात. सोपी गोष्ट नाही आहे. 200 लिटर दूध शेतकऱ्यांकडनं घेणं त्याचं रूपांतरण खव्यामध्ये असेल पेढ्यामध्ये असेल त्याच्यानंतर पनीरमध्ये असेल ते करणं आणि शेतकऱ्याला आठवड्याच्या आठवड्यात त्यांचा दुधाचा पैसा देणं आणि तेही 3 महिन्यापूर्वी सुरू केलेल्या प्रोड्युसर ग्रुपचं. तर अशा ग्रुपचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येकीचं नाव जर घ्यायला गेलं तर मला वाटतं मला 2 दिवस पण पुरणार नाही. खूप चांगल्या गोष्टी या प्रदर्शनामधनं शिकायला मिळाल्या. ज्या ताईंचा सेल कमी झाला होता म्हणजे खरं मी बरेचसे डिग्निटरीज मोठे लोक मग ते प्रशासकीय क्षेत्रातले असू देत राजकीय क्षेत्रातले असू देत मीडिया क्षेत्रातले असू देत ते येऊन विचारायचे की याला खर्च किती होतो आणि खर्च केल्यानंतर मग त्याच्यातून तुम्हाला रिटर्न किती मिळतो. त्यावेळेस मी त्यांना सांगायचो की हा व्यवसाय नाही आहे उमेद अभियानाचा. उमेद अभियान व्यवसाय करत नाही. उमेद अभियान काय करतं तर संस्था निर्माण करतं. SHG निर्माण करतं, VO निर्माण करतं, CLF निर्माण करतं, इन्स्टिट्यूशन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो. त्या संस्थांचं बळकटीकरण करतो, सक्षमीकरण करतो, त्यांना आपण फायनान्शियल इन्क्लुजन देतो आणि मग त्यांना लाईव्हलीहूडचा त्यांचा विचार करतो. आम्ही व्यवसायाचा विचार करत नाही. आम्ही ताईला सक्षम कसं करता येईल. ताई सक्षम होणं म्हणजे मी नेहमी म्हणतो की ताई सक्षम होणं म्हणजे 2 पैसे कमावणं असं नाही. तर तिला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तिला समाविष्ट करून घेतलं जाणं ही खरी म्हणजे तिची सक्षमता आहे. आणि ज्यावेळेस एखादी ताई महालक्ष्मी सरस प्रदर्शन म्हणजे कुठलंही असू दे, मिनी सरस असू दे, नागपूरचं असू दे, वाशीचं असू दे, BKCचं असू दे, ती व्यवसाय करण्यासाठी येत नाही, ती शिकण्यासाठी येते. एक CLFचा बल्ब तयार करणारी ताई आहे. मला आहे की नाही मला माहीत नाही, आता दिसत नाही चेहरा दिसायचा. ती म्हणाली की मी 2 महिन्यापूर्वी व्यवसाय सुरू केलेला आहे परंतु या सरसला आल्यानंतर मला एक वेगळं व्हिजन मिळालं आणि मी इथून पुढं घरी गेल्यानंतर माझ्या कार्यक्षेत्रात असलेल्या बचत गटांसाठीचं जे काही पॅकेजिंगसाठीचं जे काही मटेरियल लागणार आहे त्यासाठीचं एक सेंट्रल सुविधा निर्माण करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा विचार एखाद्या 2-2.5 महिने झालेल्या गटाला येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे लर्निंग जे आहे यासाठी महालक्ष्मी सरसचं खरं म्हणजे औचित्य आहे. विक्री होणे हा साईड प्रॉडक्ट आहे. मी नेहमी म्हणतो की मंजिल से ज़्यादा सफ़र
जो आहे तो सफर ज्याला आपण म्हणतो तो आनंददायी असला पाहिजे. महालक्ष्मी सरसमध्ये येऊन विक्री करणे आणि विक्रीतून पैसा कमावणे ही शेवटची मंजिल झाली, परंतु 15 दिवस या ठिकाणी राहणं आणि 15 दिवसामध्ये काही शिकणं आणि ते घरी जाऊन पुन्हा इम्प्लिमेंट करणं हा खरा जो काही आनंद आहे तो प्रत्येकाने या प्रदर्शनामध्ये घेतला आणि ते खरं म्हणजे विशेष अशी कौतुकाची गोष्ट आहे. या प्रदर्शनामधून जे काही लर्निंग प्रशासनाला मिळालं, आपल्या सर्वांना मिळालं, याचा एक पाया हा भक्कम असा रचला गेलेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे माझं 4थं महालक्ष्मी सरस आहे. 5वं होईल की नाही होईल मला माहीत नाही, परंतु इथून पुढचे जेवढे काही सरस होतील त्या सरस होण्यासाठीचा एक भक्कम असा पाया 2026चा BKC महालक्ष्मी सरसमध्ये रोवला गेला आणि त्या पायाचा उभारणीमध्ये माझा एक खारीचा वाटा आहे. त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि या प्रकारची संधी मला परमेश्वराने उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी परमेश्वराची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या 67 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी सुद्धा मी परमेश्वराकडे माझी कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रदर्शनातून ज्या गोष्टींचं लर्निंग तुम्हाला मिळालेलं आहे त्या आपण पुढं नेल्या पाहिजेत. लखपती दिदी जी संकल्पना जी आहे त्या लखपती दिदी संकल्पनेच्या पुढं जाऊन आपण आता विचार करायला पाहिजे. जे उत्पन्न आपण डिजिटल आजीविका रजिस्टरमध्ये भरणार आहोत ते उत्पन्न जर आपण योग्य पद्धतीने जर भरलं तर किमान 100 महिला अशा असतील की ज्यांचा उलाढाल, वार्षिक उलाढाल जी आहे ती किमान 1 कोटीच्या वर गेलेली असणार. आणि माझ्या सर्व ताईंना आग्रहाची विनंती आहे, आग्रहाचं आवाहन आहे की अजूनही जर तुम्ही तुमच्या डिजिटल आजीविका रजिस्टरमध्ये तुमचा 2025-26 योग्य उलाढाल जर नमूद केली नसेल तर ती करा. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या वेळेस कळेल शासनाला, केंद्र शासनाला की म्हणजे मी हे काय म्हणतोय की तुमचे 3 महालक्ष्मी सरस प्रदर्शनं झालेली आहेत, वेगवेगळे स्टॉल्स त्याच्यामध्ये झाले, सगळेच आपण काही रिपीट नाही झालेले. किमान 500 स्टॉल्सचं जे काही आहे त्यांची उलाढाल ही किमान 50 लाखाच्या वर गेलेली आहे. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की 50 स्टॉल जे आहे अशा की कोटीच्या वर त्यांची उलाढाल आहे. तुमच्या मनात भीती ही आहे की मला GST लागेल का, मला इन्कम टॅक्स लागेल का? अजिबात नाही, अजिबात नाही. असलं काहीही होत नाही, काहीही होणार नाही. ही शासनाची जबाबदारी आहे. ज्यावेळेस माननीय पंतप्रधान महोदय म्हणतात की लखपती दिदी आपण निर्माण करायचे आहेत, तर ते तुम्हाला टॅक्स देण्यासाठी निर्माण नाही करायचे आहेत. त्यांना सामाजिक प्रगती, आर्थिक प्रगती जी काही ग्रामीण भागाची जी होणार आहे, झालेली आहे, ती कायम ठेवण्यासाठी ते आहे. त्यामुळे माझी तुम्हाला खूप आग्रहाची विनंती राहील की जे उमेद अभियानाने आतापर्यंत जे काही चांगलं काम केलेलं आहे त्या सगळ्या चांगल्या कामाचा जो काही आरसा जो आहे तो लखपती दिदींच्या आकडेवारीमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये 1 लाखाच्या वर उत्पन्न असलेले, 10 ते 20 लाखाच्या वर उत्पन्न असलेले, 20 लाखाच्या वर उत्पन्न असले, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यात माझं आग्रहाचं पुन्हा आपल्या सगळ्यांना निवेदन राहील की हे आपण त्या ठिकाणी आपलं योग्य असं उत्पन्न त्याच्यामध्ये दाखवलं पाहिजे. जे काही खूप चांगल्या पद्धतीने उत्पादनं यावेळेस आली ना ती खरं म्हणजे वाखाणण्याजोगी होती. म्हणजे एकाने असं केलं की शेवगाच्या शेंगा शिजवून त्यांचा गर काढून ते वाळवून पुन्हा ते त्याचं पिठात मिक्स केले आणि हे इनोव्हेटिव्ह आहे. तर अशा पद्धतीचे स्टॉल्स आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळाले. माझा एक कोल्हापूरचा एक पॉटरी मेकिंगचा स्टॉल आहे. त्याची जी काही पॉटरी आहे ती बॉम्बे स्टोअरमध्ये ठेवली जाते. मुंबईच्या जे एक प्रीमियम स्टोअर आहे अशा पद्धतीचे ते आहेत. आणि खाद्यपदार्थांच्या बाबतीत तर विचारायलाच नको. म्हणजे गव्हापासून पास्तासुद्धा तयार होतो, गव्हापासून केकही तयार होतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थसुद्धा आहेत. बचत गटांना बऱ्याच वेळेस म्हटलं जातं की पापड, लोणचे, कुरडया, परंतु धुळ्याचा माझा सोनगीरचा एक स्टॉल आहे तो म्हणतो की माझी वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांची आहे.
आणि सगळं मॉनिटरिंग जे CCTVवर त्या ताई इथं बसून करत होत्या. तर ह्या खूप चांगल्या लक्षणीय अशा गोष्टी या माध्यमातून आल्या. फूड स्टॉलसुद्धा काही कमी नाही आहेत. फूड स्टॉलसुद्धा 30 लाखापर्यंत एका 15 दिवसाच्या सीझनमध्ये विक्री करणं आणि फक्त 3 महिला फूड स्टॉलच्या 3 किंवा 4 महिलांनी ती एवढी मोठ्या प्रमाणावर विक्री करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. दिवसरात्र मेहनत त्यासाठी करायला लागते. घरातल्या मेंबर्सचं जेवण जिथं काही महिलांना तयार करणं शक्य होत नाही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या अगदी रात्री 12 वाजेपर्यंत येणाऱ्या लोकांना जेव घालणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. फूड स्टॉलमध्ये आपण काही वेगळ्या पद्धतीचे इनोव्हेशन यावेळेस केले. ज्या स्टॉल्सना गॅस लागत नाही असे वेगळे स्टॉल्स आपण मग ते कुल्फीचे स्टॉल्स असतील, डेझर्टचे स्टॉल्स असतील, भेळचे स्टॉल्स असतील, सोडा असेल, वेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स त्यांना आपण समाविष्ट करून घेतल्या. म्हणजे 20-25 स्टॉल्स ते वाढले आणि त्यांचासुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मुंबईकर जनतेकडनं आपल्या सर्वांना मिळालेला आहे. हे सगळं जे काही आहे हे सांगणं वेळ कमी पडेल. या सगळ्या गोष्टींची मी पुन्हा पुनरावृत्ती करणार नाही. थोडक्यात काय की अत्यंत चांगल्या पद्धतीचं सरस आपण सर्वांनी मिळून केलं आणि आपण स्वतःसाठी जो एक बेंचमार्क ठरवलेला आहे तो ह्या लेवलचा ठरवलेला आहे आणि हा बेंचमार्क पुन्हा क्रॉस आपल्याला भविष्यामध्ये करावं लागेल. ते सर्व क्रॉस करणं हे आपल्या सर्वांच्या साथीने सोबतीने आपण पुन्हा करणार आहोत आणि त्या सर्वांमध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आपल्या सर्वांचं मिळेल. या सगळ्या 15 दिवसांचा शो रन करणं हा काही सोपा कार्यक्रम नव्हता. त्यामध्ये आपण सर्वांची साथ होती. त्यासाठी मी पुन्हा आपल्या सर्वांचं आभार मानतो, कौतुक करतो आणि माझे 1-2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय उमेद ही एक नवीन घोषणा मिळाली. जय उमेद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद.